नमस्कार, मी सुजित उद्धव सनस, राहणार माळेगाव कारखाना. मी गेली 2 वर्ष कलर कॅप्सिकमचं शेती करतोय. मी 2 व्हरायटी लावलेत, एक बोकेन आणि बचाटा. अर्धा एकर क्षेत्र आहे, निम्म क्षेत्रात लावलेलं आहे. सुरुवातीपासून मी इकोला ॲग्रोटेकची ट्रीटमेंट घेतोय शिंदे सरांकडून. माझं स्प्रेचं शेड्यूल सर देतील त्याप्रमाणे दिवसाआड असते आणि ड्रिपमधनं जे आपण मायक्रोन्यूट्रंट किंवा खते सोडतोय त्याचं पण शेड्यूल ते देतील त्याप्रमाणे आहे. जवळपास आज माझ्या 80 दिवस झालेत, 75 ते 80 दिवस झालेत. त्याच्यामध्ये एका झाडाचं सेटिंग जवळपास 20 फळांचं आहे. म्हणजे आत्ता सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात तुटून जाणारे फळ जवळपास 8 ते 10 आहेत आणि नंतरचं पुढं येणारं वरती लागलेलं सेटिंग पण 10 फळांच्या आसपास आहे. तुम्ही फक्त शेतीच करता का त्याच्याबरोबर जॉब पण करता? नाही, मी कारखान्यात असिस्टंट इंजिनियर आहे माळेगाव कारखान्यात. ते जॉब बघून मी शेती करतो. तरी तुम्हाला शेतीची आवड कसं काय? शेतीची पहिल्यापासून आवड आहे. वडील शेतकरीच आहेत. एक 35 वर्ष झाले वडील तरकारीमध्येच आहेत. टोमॅटो असेल, वांगी असतील, बाकीची सगळी पिकं असतील, ते वडील ते पहिल्यापासून करत आलेले आहेत. त्याच्यामुळं मला पण ती शेतीची आवड होती. शेतीत नवीन नवीन प्रयोग करायचं माझ्या डोक्यात होतं. त्याच्यामुळे मी कलर कॅप्सिकमकडे वळलो. यंग जनरेशनला काय सांगताल तुम्ही, जे शेतीकडे निगेटिव्ह थिंकिंगने बघतात, त्यांच्यासाठी काय एक मेसेज द्यायचा? काय शेतीमध्ये काय बेनिफिट आहे का, जॉबच्या मागे लागलं पाहिजे? नाही, यंग जनरेशनला सांगणं आहे, शेती म्हणजे फ्युचरच आहे. जॉब असावा ठीक आहे तोपर्यंत, पण शेतीकडे वळलेलं बेटर राहील पुढच्या काही वर्षात. कारण पुढं फ्युचर तर शेतीच आहे. शेतीत नवीन नवीन प्रयोग आता करत राहणं गरजेचं आहे. नवीन पिकं येतात, नवीन व्हरायटी येतात, ते आपण ग्रामीण भागातल्या तरुणांनी शेतीकडे आलं पाहिजे किंवा नवीन नवीन प्रयोग शेतीत केले पाहिजेत. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचं किंवा यंग पिढीचं असं म्हणणं आहे की शेतीमध्ये काय परवडत नाही. का परवडत नाही, त्याच्या मागचं काय कारण शोधलं? नाही, शेतीमध्ये परवडतं, पण शेतीमध्ये कंटिन्युटी पाहिजे. तुम्ही एक पीक करून पण ते नाही रेट मिळाला किंवा थोडंसं काही कारणाने किंवा हवामानाच्या कारणाने फेल झालं तर ते थांबलं नाही पाहिजे. त्यात कंटिन्युटी आली पाहिजे शेतीत, तर ते आपल्याला फायदा होत जातो. एकाच पिकावर थांबलं नाही पाहिजे. प्रयत्न करणं हा त्याच्या मागे यशाचा मार्ग सापडू शकतो. हो, प्रयत्न करत राहणे, प्रयत्न केलेच पाहिजेत. प्रयत्न म्हणजे प्रयत्न थांबवले तर पुढं काहीच होणार नाही. शेतीत पण तसंच आहे आणि बाहेर पण तसंच. आज आपल्याला माळेगाव येथील सनस सरांनी खूप छान माहिती दिली आहे. त्यांचा आपण प्लॉट पण पाहू शकतो कशा पद्धतीने आहे. आणि त्यांनी जो मेसेज दिलाय की यंग जनरेशनसाठी की बाबा शेती का करणं गरजेचं आहे किंवा येणाऱ्या फ्युचर काळामध्ये शेती शिवाय पर्याय नाही, तर अशा पद्धतीचं त्यांचं मॅनेजमेंट आहे. खूप छान असं ते मॅनेजमेंट करतात, प्लस जॉब करत करत शेती करतात. बाकी तुमचा एकदा परत परिचय द्या आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा. मी सुजित उद्धव सनस, राहणार माळेगाव कारखाना. माझा मोबाईल नंबर आहे 9803041212. आणि तुम्हाला जी इकोलाची ट्रीटमेंट मिळते ती कशी वाटली? तुमचे इतर मित्र जे करतात आणि तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटतोय? नाही, इकोला ॲग्रोटेकची ट्रीटमेंट बेस्टच आहे. बराच फरक आहे माझ्या आणि मित्रांच्या प्लॉटमध्ये. साईजला फरक आहे, फळांच्या सेटिंगला फरक आहे. जवळपास आज 20 ते 22 फळांचं सेटिंग आहे माझ्या प्लॉटला. त्यामुळं आणि साईज पण 225 ग्रॅम प्लस आहे प्लॉटची, जे मी कधी बघितली नव्हती किंवा माझ्या प्लॉटला मागच्या प्लॉटला पण एवढी साईज आली नव्हती. पण ह्या वेळेस पण साईज आहे तशी. धन्यवाद, तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद.